आपण आलेलो आहे चांबर लेणीला. तर चांबर लेणी आता इथून 500 मीटर लांब आहे. तर इथे येताना आपल्याला रॉ हॉटेलपासून यावं लागेल पेठ रोडनी. तर तिथून तुम्हाला रस्ता भेटेल आणि मग तिथून मध्ये आल्यावर आपल्याला चांबर लेणीचा रस्ता भेटेल. तर चला आता आपण चांबर लेणीला जाऊ. पोचलेलं आहे चांबर लेणीला, तुम्ही पाहू शकतात. आणि इथं आता या रस्त्याने आपल्याला वरती जायचं आहे. चांबर लेणी ही बोरगडमध्ये आहे आणि आता या रस्त्याने आपण वरती जाऊया. आपण आलेलो आहे आता. आपल्याला इथं पायऱ्यांनी जायचंय आणि तुम्ही पाहू शकतात आपण या रस्त्याने आलेलो आहे वरती. आणि आता आपण इथून असं पायऱ्यांनी वरती जाणार आहे. तर गाईज आपल्याला ह्या पायऱ्यांनी वरती जायचंय आणि आपला कॅमेरामॅन पण आता इथंच थांबू राहिलाय. तो काही वरती येत नाही म्हणून आपल्यालाच कॅमेरा हँडल करायला लागणार आहे. तर आपण जातोय आता वरती.
गाईज आपण आलेलो आहे आता, इथं मंदिर आहे आणि तुम्ही पाहू शकतात खाली एवढं वरती आलेलं आहे आपण. पायऱ्या उंच असल्यामुळं फक्त थोडा चढायला त्रास होतो ना, तर बाकी काही नाही, थोडंसंच आहे. आणि आता आपण वरती जाऊया. तर तुम्ही पाहू शकतात नजारा इकडचा. इथून वरती जायचं असतं पण पाऊस आहे, मग ते धोकादायक असू शकतं आणि पावसामुळे वरती जाता नाही येणार आपल्याला. इथं खूप सटकाळी वाटे, तर आपण इथूनच खाली जाऊया. तर असं आहे इथं मंदिर. हा तर गाईज आता आपण चाललेलो आहे खाली. इथून चढताना फक्त थोडा प्रॉब्लेम होतो, उतरताना नाही. तर चला गाईज, आपला ट्रेक झालेला आहे. आपण इथं खाली येऊन बसलेलो आहे. तर तुम्हाला 15 मिनिटाचा ट्रेक पाहिजे, निवांत व्हायचा असेल तर चांबरलेणीला येऊ शकतात तुम्ही आणि मस्तपणे इथं आराम करू शकतात. तर मित्रांनो, तुम्हाला इथे यायला हे बोरगडमध्ये आहे आणि तुम्हाला नाशिकपासून 20 किलोमीटर लागेल. मग तिथून आल्यावर मग पेट्रोलला तुम्हाला चांबरलेणी दिसेल. मग तिथून मध्ये घुसल्यावर राईट साईडला, तर तसंच वरती यायचं, मग चांबरलेणीला तुम्ही पोहोचाल. तर गाईज, तुम्ही मंदिराच्या वरती थोडंसं ट्रेक पण करू शकतात आणि इथं येऊन वनभोजन करू शकतात. तर धन्यवाद आपला व्हिडिओ पाहण्यासाठी आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. धन्यवाद.